1 फेब्रुवारीला केंद्राचं बजेट जाहीर होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातल्या लोकांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत, त्यांना बजेटकडून नेमकं हवंय तरी काय, हे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। केंद्र सरकारच्या बजेटमध्ये दिव्यांगांना पाहिजे अशा सुविधा उपलब्ध नाहीत आणि दिव्यांगांना जी पेन्शन मिळते त्यात फक्त 35% वाटा केंद्र सरकारचा आहे। त्यात त्यांनी पेन्शनमध्ये दिव्यांगांचा पेन्शनसाठी वाटा जास्त करावा ही माझी प्रमुख मागणी आहे। आणि केंद्राकडून येणाऱ्या ज्या सवलती आहेत त्या फक्त कागदावर असतात, तर खऱ्यामध्ये उतरवत नाहीत। माझी केंद्राकडे एवढीच मागणी आहे की गॅसच्या किमती वाढलेल्या आहेत, गृहिणींनी कोणत्या पद्धतीनं त्यांना म्हणजे हँडल करायला लागतंय, त्या गॅसच्या किमती कमी व्हावेत थोड्याशा। आजकाल भरपूर ही निघाले ती जॉब्स वगैरे निघालेत, पण केमिकलच्या डिमांडला जरा जॉब्स कमी आहेत। तर गव्हर्नमेंटनं स्टार्टअपला जरी नवीन नवीन युवा आहेत जे नवीन नवीन स्टार्टअप करतात, तर त्यांना बऱ्यापैकी सहकार्य केलं पाहिजे। भरपूर सबसिडी होत्या आधी, तर गव्हर्नमेंटनं सबसिडी डिक्रीज केली, तर तो फटका नवीन आता युवक ज्यांना स्वतःचा व्यवसाय नवीन चालू करायचा आहे, तर त्या व्यवसायाला त्यांना काहीतरी एक स्वतःचा नाही पण गव्हर्नमेंटकडून काहीतरी मदत असले तेवढ्यासाठी त्यांना एक सबसिडीसाठी थोडंफार विनंती करावी। बजेटमध्ये पहिल्यांदा शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा, खतांची सबसिडी मिळावी। खतांची सबसिडी डायरेक्ट शेतकऱ्याला देण्यापेक्षा खतांचे दर कमी करा। शेतकरी जगला तर देश वाचेल। शेतकऱ्यांच्यासाठी सरकारनं पहिल्यांदा हे करावं ना, हा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हमी भाव। तर यंदाच्या बजेटमधून कोल्हापूरकरांच्या देखील काय आहेत अपेक्षा तेही पाहूयात। आता जे बजेट आपलं मंजूर होतं आहे त्यामध्ये प्रामुख्याने हीच मागणी असेल की आपलं आता जे रेल्वे स्टेशन आहे हे पुरातन म्हणजे शाहू महाराजांच्या काळापासून आहे। त्यामध्ये कोकणला जोडणारा जो रेल्वे मार्ग होता हा बरेच वर्ष आपण ऐकतोय, तर त्याला अजून एकही काय पुढे प्रोसिजर काय झालेली नाही आहे। त्याचबरोबर मुंबईला जाण्यासाठी ही संध्याकाळची एकच रेल्वे आहे। माझं असं म्हणणं आहे की इथून वंदे भारत ही मुंबईपर्यंत चालू व्हायला पाहिजे, त्याचबरोबर ती दिल्लीपर्यंत बी चालू व्हायला पाहिजे। रोजगार निर्मिती जी आहे, कारण आपण बघितलं तर बहुतांश युवक हे बेरोजगार आहेत, ते त्या बाबतीत कुठंतरी केंद्राने काहीतरी ठोस आपलं पाऊल घेतलं पाहिजे। त्याच प्रमाणावर जे मूलभूत गोष्टी आहेत, म्हणजे पेट्रोल असेल, डिझेल असेल, आज पेट्रोलचा भाव जर आपण बघितला तर 104 रुपये पर लिटर भाव आहे, जेणेकरून सर्वसामान्य माणसाचं कंबरड या गोष्टींमुळे मोडलेलं आहे। ह्या गोष्टीत कुठंतरी एक प्रकारचं त्या ठिकाणी ह्या गोष्टींची किंमत कुठंतरी कमी करून सहाय्य केलं पाहिजे। तर जो GSTचा जो स्लॅब आहे तो कमी व्हावा। मागच्या वेळेला थोडा कमी झाला, पण त्याचा जेवढा आम्हाला फायदा व्हायला पाहिजे होता तेवढा काय फायदा झालेला नाही आहे। त्याचप्रमाणे त्याच्यासोबत त्याचा जे परतावा आहे तो पण लवकरात लवकर मिळावा ही आमची माफक आणि रास्त मागणी आहे। आजकालच्या जे प्रायव्हेट अकॅडमीज आहेत त्यांच्या जागेला गव्हर्नमेंटच्या अकॅडमीज व्हायला हव्या, कारण की ज्या लोकांना गरज असते खरंच शिक्षणाची, ती लोकं कधी जास्त फी असल्यामुळे त्या बाजूला म्हणजे प्रायव्हेट अकॅडमीज अफोर्ड करू शकत नाहीत। पण मला एवढंच वाटतं की गव्हर्नमेंटनं मदत करावी, कमी म्हणजे जे आत्ता प्रायव्हेट अकॅडमीज आहेत त्यांना विचारावं, म्हणजे असं हे करावं की त्यांना गव्हर्नमेंटला शिफ्ट करायला हवं। आत्ताचा दर आणि मागच्या एक 10 वर्षापूर्वीचा दर खूपच फरक पडलेला आहे। महिलांनी घर चालवायचं कसं, तर महिलांना आता नुसतं योजनेचं माध्यमातून तरी एक केंद्र सरकारनं काहीतरी योजनेच्या मार्फत त्यांना सुखसुविधा द्याव्या, ते तरी ॲटलिस्ट नुसतं कागदपत्र नाही तर कागदपत्राच्या होऊन ते महिलांपर्यंत पोचाव्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।